मतदानानंतर काय ठरलंय? संभाजीनगर महानगर जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी ए बाबा झालं का तुझं? हां, नाही तर बोलू दे ना, तू बोलून घे. संभाजीनगर जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे. शिवसेना 25 जागी आणि भाजप 27 जागी, त्यात सिल्लोडच्या 11 जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल. त्यांचे 11 बी फॉर्म असतील, BJPचे आणि शिवसेनेचे 11 असतील, म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत. बहुतेक ठिकाणी युती करताना कार्यकर्ता हा केंद्रस्थानी मानून त्यांना न्याय कसा मिळेल आणि या जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा कसा फडकवेल याचा पूर्ण चर्चा, या चर्चेमध्ये अतुल सावे असतील, भुमरे साहेब असतील, बोरनारे असतील, डॉक्टर कराड असतील, अनुराधा चव्हाण होत्या, केनेकर आहेत, आणखी सर्व आमदार आहेत, सर्वांनीच, संजना जाधव आहेत, त्या सर्वांनी एक एक तालुका वाईज आम्ही सगळ्या चर्चा केल्या. काल चर्चेला सुरुवात झाली होती. आज आम्हाला सांगायला आनंद होतो की जास्त न ताणता एकमेकांच्या सहयोगानं आणि यात मुळामध्ये विशेषतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी सर्वांनी लक्ष या निवडणुकीमध्ये घातल्यामुळे आमची ही युती आज पूर्णत्वाला आलेली आहे. आणि मला वाटतं उद्या फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी आम्ही दोन्ही पक्ष अत्यंत ताकदीने करू आणि सर्व ठिकाणी आमचे सर्व उमेदवार कसे निवडून येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पंचायत समितीच्या जागांचं कसं ठरलंय? पंचायत समिती जेवढ्या जिल्हा परिषद सेनेकडे तेवढंच डबल, म्हणजे जर 2 असेल तर 4 पंचायत समित्या हे त्या पक्षाच्याच नेत्यांनी लढवाव्यात. आणि एखाद्या ठिकाणी जर त्या ठिकाणच्या राजकारणाला अनुसरून तिथलच्या स्थानिक नेत्यांनी जर निर्णय घेतला तर एखादी पंचायत समिती इकडच्या तिकडे फक्त चेंज देणे नाही, चेंज म्हणून लढता येईल, त्याला आम्ही तशी मुभा दिलेली आहे. यावेळेस आता तुम्ही आता त्याच्यामध्ये जा, खोलत नका जाऊ, जी आनंदाची बातमी त्याला एन्जॉय करा. उगाच तरी आता यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं आणि कोण किती बोललं याचे मोजमाप करण्यापेक्षा युती झाली हा आनंद. माघार घ्यावली, बिडकींच्या जागेवर काय झालंय? आता हे काही त्याच्यावर आम्ही चर्चा करणार नाही. जे झालेलं आहे ते सर्व आनंदात झालेलं आहे, त्याच्यावर कोणतीही आम्ही चर्चा करणार नाही आणि आम्ही सर्व त्या युतीसाठी समाधानी आहोत. महायुती समोर सर्वात मोठा विरोधक कोण आहे जिल्ह्यात? आम्हाला आता ते शोधावं लागेल, परंतु आता तर सध्याला आम्हाला तो दिसत नाही. बंडखोरीची जबाबदारी कोणाची आहे? बंडखोरी आमच्याकडे होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही पक्ष मिळून घेणार आहोत. बंडखोरी झाली तर जबाबदारी कोणाची? जर आणि तरच्या विषयावर आम्ही आता इथं भाष्य करणार नाही, परंतु होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. महत्वाच्या जागा संदर्भातलं सांगा आम्हाला की आता बिडकीन आहे, पाचोड आहे, वैजापूर तालुक्यातल्या 4 जागा, कन्नडच्या काही जागा आहेत. सगळ्या यादीच्या तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये सगळ्या प्रेसला ती यादी आमच्या सर्वांच्या सहीनिशी तुमच्याकडे दिल्या जाईल. त्यात कोणती जागा कुणाला, किती जागा कशा झालेल्या आहेत त्या सविस्तर माहिती तुम्हाला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष हे दोन्ही मिळून आमच्या सह्याची यादी तुम्हाला देतील. प्रचार कार्यालय किंवा घरी असं सध्याच एका बाजूला राज्यातल्या कधीतरी शुभ बोलण्याचं तुम्ही करा, सुरुवात करा. तुम्हाला त्याच्याबद्दलचं उघड तरी कोण येणार कोण जाणार यापेक्षा आनंदाने झाली युती याचा आनंद आम्हालाही घेऊ द्या आणि तुम्ही घ्या. मी बोलतो परत भाजप मोठा भाऊ झालाय, जागा वाटप. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी माननीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या या 2 दिवस बैठका झाल्या. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, आमचे सहकारी आमदार अनुराधाताई चव्हाण, आमचे आमदार संजय केणेकरजी आणि शिवसेनेचे खासदार भुमरे साहेब, शिवसेनेच्या आमदार संजनाताई आणि बोरनारे साहेब
अशी सर्व मंडळी आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायतेजी, सुहास शिरसाटजी आणि शिवसेनेचे आमदार भुमरे बापू मुरबे साहेब आणि यांचे रमेश पवार आणि सर्व अशाच्या उपस्थितीमध्ये 2 बैठका झाल्या आणि या 2 बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही 27 ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका लढतील आणि त्याच्याच खालचे गण पण ते लढतील. त्याच पद्धतीने शिवसेना हे 25 जिल्हा परिषदचे सर्कल लढतील आणि खालचे गण ते लढतील. फक्त 11 ठिकाण जे सिल्लोडचे आहेत तिकडे आमची मैत्रीपूर्वक लढत होणार आहे. आम्ही तिकडे लढणार आहोत आणि शिवसेनाही लढणार आहे. त्यामुळे जवळजवळ 52 ठिकाणची आमची युती झालेली आहे आणि या युतीची यादी आम्ही तुम्हाला एक अर्ध्या तासात टाईप करून सगळ्यांच्या सह्या करून आपल्यासमोर ती सादर करू आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा महायुतीचा होईल. युती पण आहे आणि मैत्रीपूर्ण लढती पण आहे. मनपामध्ये आम्ही प्रयत्न केला, त्यावेळेस अनेक इच्छुक होते. या ठिकाणी पण अनेक इच्छुक आहेत, आम्हालाही माहिती आहे अनेक लोकांना, पण आम्ही त्या लोकांना कुठे ना कुठे पुढे संधी देऊ या पद्धतीने पण आणि युती करावी असा सर्व आमच्या नेत्यांचाही इच्छा होती, आमची सर्वांची इच्छा होती की युती झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बसून 2 दिवसात युती झाली आमची. पण सिल्लोड सोयगावला तुम्ही कसं काय ऍडजस्ट केलं? कारण सिल्लोड सोयगावमध्ये ते ना मुख्यमंत्री आल्यावर बैठकीला येतात ना कामाला येतात. पालकमंत्र्यांनी त्यांना फोन केला, ते आले नाही बैठकीला. त्यांनी आज सकाळी जे व्हिडिओवर स्टेटमेंट दिलं की मी स्वतः वैयक्तिक लढणार आहे माझं, तर मग आम्ही निर्णय केला की आम्ही त्यांच्या 11 जागी आम्ही आमचे बीफॉर्म देऊ. मैत्रीपूर्वक नाही म्हणणार, आम्ही समोरासमोर लढणार आहोत. मैत्रीपूर्वक याच्याकरता की आमचा मित्रपक्ष आहे त्यांच्या ते पक्षातून ते लढणार असते. आता माहीत नाही पुढचे त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, ते वेगळा पक्ष स्थापन करतात का माहीत नाही. त्यांच्या अंतर्गत वादामुळे तुम्हाला वेगळं लढावं लागतंय का तिथं? त्यांच्या अंतर्गत वादामुळे नाही, ते आज शिवसेनेची कितपत म्हणजे कमिटेड आहेत आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं जर त्यांनी बीफॉर्म दिला तर आम्ही सगळ्या 11 ठिकाणी बीफॉर्म देऊ. 100% सिल्लोडमध्ये युती नाही आमची. धन्यवाद. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.